राहुरी या परिसरामधील एक बोगस डॉक्टर, त्याच्याकडं कुठल्याही प्रकारे डॉक्टरकीचा कुठलंही शिक्षण नसताना, ज्ञान नसताना त्यांनी अनेक रुग्णांना उपचार देण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला आणि बऱ्याच वर्षापासून त्याचा तो प्रयत्न सुरू होता. असा हा डॉक्टर तन्वीर याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली, कारण की तिथलं असणारं आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई झाली आहे. पण या माध्यमातून पाहत असताना की अनेक असे डॉक्टर उदयात असताना आपल्याला पाहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी वेबसाईट बनवणे, तिथून नागरिकांना कुठेतरी आम्ही असे उपचार करतोय असं भासवणं. पण नागरिकांना देखील आम्ही आव्हान करतो की आपण ह्या लोकांच्या फक्त सोशल मीडियाच्या प्रोफाईल न तपासता त्यांच्या डिग्र्याची देखील माहिती घेतली पाहिजे की अशा डिग्र्या अधिकृत आहेत का नाही, काय औषध उपचार करतात हे देखील आपण तपासणी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकारे डिग्री नसताना याला औषध उपचार करण्याची कुठल्याही प्रकारे त्याला परवानगी नसते. आपल्या जे काही मेडिकल ॲक्ट आहेत त्या मेडिकल ॲक्टमध्ये अशी कुठे परवानगी नसताना असे डॉक्टर लोक उदयास येतात आणि प्राथमिकता हे पाहताना याच्या मागं कुठलीही प्रवृत्ती नसून एक जिहादी प्रवृत्तीच असते. आणि या घटना फक्त राहुरीमध्येच नाही तर आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी देखील आपल्याला घडत असताना पाहायला मिळतात. म्हणून आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं राहता तालुक्यातील अवैध गर्भलिंग निदान तपासणी असेल, 3 दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नंबर 2 मधील डॉक्टर राज शेख याच्या देखील गर्भपाताच्या औषध विक्री संदर्भात अटक या विषयामध्ये देखील हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या लोकांचा कुठेतरी देशद्रोहाचे ज्याच्यावर आरोपी होते असा देशद्रोही बंटी जागीदार याच्याशी देखील संबंध आहेत का नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. याला कुठं वेगळं फंडिंग होतंय का याची देखील चौकशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांना असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा आरोग्य खातं असेल, यांना आमची आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी आहे की या तपासण्या झाल्या पाहिजेत. ह्या बोगस डॉक्टर हे काय फक्त 1-2 समोर आले म्हणून नाही, तर आज कुठंतरी परस्पर कुठल्याही डिग्री नसताना हे गोळ्या देतात, औषध देतात आणि मोठा औषधाचा साठा यांच्याकडं असण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. बोललं जाते की यांनी अटक होण्याच्या अगोदर, पोलीस त्यांच्याकडे येण्याच्या अगोदर यांनी तो औषध साठा हा कुठेतरी गायब केला, त्याची विल्हेवाट लावलेली. त्यामुळे या लोकांवरती, अशा लोकांवरती प्रशासनाने, मग ते आरोग्य खातं असेल, मग ते सिव्हिलचं असेल किंवा कुठलंही आरोग्य खातं असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, आमची अहिल्यानगर महापालिका असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जे काय यांच्यावरती कंट्रोल असणारे जे काही अधिकारी असतात यांच्या याच्यामध्ये प्रामुख्याने डोळे झाक आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा जो संशय झालेला आहे, हा सगळा घडलेला आहे, याला फक्त आपलं जिल्हा रुग्णालय अंतर्गत यांचे परवानगी असतात. सिव्हिल प्रशासनाची याच्या बाबतीमध्ये फार मोठी निष्काळजी आपण त्याला म्हणू शकतो. यांनी निष्काळजीपणा दाखवला, यांनी याच्यामध्ये कुठली कारवाई केलेली नाही. त्यामुळे यांच्या देखील चौकशा, सिव्हिल प्रशासनाच्या देखील चौकशी याच्यामध्ये लावावी लागणार आहे. कारण की याच्यामध्ये संगनमत असल्याशिवाय माणूस कुठं अशी प्रॅक्टिस करू शकत नाही. जसं उद्या समजा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत डिग्री नसताना एखादा जर तपासण्या करत असेल, हॉस्पिटल चालवत असेल, तर याला प्रामुख्याने तो विभाग जबाबदार असतो. तसं या ग्रामीण भागामध्ये आज राहत्यामधला प्रकार असेल, श्रीरामपूरमधला प्रकार असेल, राहुरीमधला प्रकार असेल, याला कुठतरी सिव्हिलचं जो काही इथं असणारा मुख्य इथं सिव्हिल सर्जन असतील, ही याला जबाबदार आहेत. कारण यांचा कंट्रोल खाली राहिलेला नाही. म्हणून कुणी कुठंतरी बोगस बोर्ड लावतं, डॉक्टरचा बोर्ड लावतं, त्याच्यामध्ये तो तपासणी चालू करतो आणि याला सगळे वेगवेगळ्या प्रकारे आज आपण पाहतो की वेगवेगळ्या फंडिंग देखील होतंय. ह्या सगळ्या चौकशा देखील होणं अत्यंत गरजेचं आहे की या सगळ्या मागं काय विचार आहेत, कशा पद्धतीने काम चालू आहे. आणि दिवसा राजरोजपणे असे जर प्रकार घडत असतील तर ह्या सगळ्या चालणाऱ्या व्यवस्थावरती एक फार मोठं संकट हे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपल्याला कुठंतरी याच्यामध्ये आज आपण पाहतो की फक्त एक डॉक्टर याच्यावरती, बोगस डॉक्टरवरती कारवाई झाली, पण असे शेकडो डॉक्टर लोक आहेत की बोगस आहेत, त्यांच्याकडे डिग्र्या नसतात. त्यामुळे प्रशासनाने यांच्यावरती कुठेतरी प्रामुख्याने हे सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. नाही, डॉक्टर आता त्याच्यामध्ये राहुरीच्या परिसरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण त्याचं काय झालं पुढे अजून त्याची आम्हाला काही बारकाईने माहिती नाही. पण हे घडतं कसं, याच्या मागं कोण लोक आहेत, याला कोणाचं फंडिंग आहे का, याच्या सगळ्यांच्या गोष्टीच्या चौकशा झाल्या पाहिजेत. त्यामुळे पोलीस काय करतात,
फक्त त्याला घेऊन येणे, कुणीतरी गुन्हा दाखल करायला आला म्हणून त्याला अटक करणे, पण त्यामध्ये कलम योग्य लागले पाहिजेत, कारण तो मानवी जीवनाशी खेळ आहे. कारण जसं आता एखादी कंपनी असेल ती कुठंतरी ह्युमन ट्रायल सुद्धा घेत असतात, मग हे लोक ह्युमन ट्रायल घेत होते का, हा सुद्धा फार मोठा संशय, याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे. त्यामुळं या लोकांनी आपल्या इतर समाजाच्या लोकांची कुठेतरी हा जीवाशी खेळ मांडलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आमचं जनतेला देखील एक नम्रतेचं आव्हान असणार आहे की आपण अशा लोकांकडे जात असताना या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे. फक्त सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरती किंवा कुणीतरी आपल्याला सांगितलं की डॉक्टर फार चांगला आहे, हे सगळं न बघता आपण त्याची डिग्री महत्वाचं आहे की ज्याच्याकडे आपण विश्वासाने जाणार आहोत, तो आपल्याला गोळ्या औषध देतो काय देतोय हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. म्हणून हे सगळं तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे हे घटना हे अशा कुठेतरी आपल्याकडे घडतात. आज तो डॉक्टर IMA ला रजिस्टर आहे की नाही, त्यांच्या वेगळ्या संघटना आहेत त्याला रजिस्ट्रेशन आहे की नाही, हे सगळं देखील आपण कुठेतरी नागरिक म्हणून हे कुठेतरी यावेळेस आपण मोठे उपचार घेत असेल, एखादा दीर्घकाळ उपचार घेणार असेल तर या तपासण्या देखील आपण झाल्या पाहिजेत. त्यामुळे ज्या डॉक्टर लोकांच्या अधिकृत संघटना आहेत त्याच्यामध्ये तो नोंदणीकृत आहे की नाही हे सगळं आपल्याला तपासणं गरजेचं आहे. आपला नागरिकांचा पैसा हा देखील कुठेतरी खर्च होत असताना आपल्या उपचाराकरता खर्च होतोय का त्याचे बोगस डॉक्टरकडं त्याच्या पोट भरण्याकरता जमा होतोय का वेगळ्या फंडिंग करता जमा होतोय, याची देखील आपण कुठेतरी म्हणजे खात्री करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज वेगवेगळे संघटना आहेत, त्या संघटनांच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. डॉक्टर लोकांची संघटना आहेत, मग डेंटलची वेगळी असती, होमिओपॅथीची वेगळी असती, आयुर्वेदची वेगळी असती, आपल्या ॲलोपॅथीची वेगळ्या असतात. अशा वेगवेगळ्या प्रत्येक फॅकल्टी संघटना आल्या त्याच्यामध्ये डॉक्टर अधिकृत नोंद आहे का नाही या सगळ्या आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आमची मागणी आहे की या डॉक्टर लोकांवरती जास्तीत जास्त म्हणजे चांगले योग्य प्रकारचे कलम लागले पाहिजेत. पोलिसांनी देखील याच्यामध्ये अजिबात फक्त त्याला जामीन असे कलम लावले आहेत, फक्त त्याला कुठेतरी तक्रार केली त्याला अटक करायची आणि त्याला जामीन द्यायचा, अशा प्रकारची पोलिसांचं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की बघायचं धोरण घेतलंय फक्त, अशा प्रकारची पोलिसांची भूमिका याच्या मागची आहे. मग पोलिसांनी देखील याच्यामध्ये चांगल्या प्रकारे कुठेतरी तपास करावा, योग्य ते गुन्हे त्याच्यावरती दाखल करावेत. आणि आमच्या डॉक्टर लोकांना देखील आमची विनंती राहील की तुमच्या संघटनेच्या वतीनं देखील हो जो काही प्रॅक्टिस करत होते याने जे सोशल मीडियाची प्रोफाईल बनवली, याने जे डॉक्टर म्हणून बोर्ड लावला, तर पोलीस ह्या संघटनेत सुद्धा त्याच्यावरती एक वेगळा स्वतंत्र गुन्हा डॉक्टर लोकांना बदनाम करण्याकरता जो काही त्यांनी प्रयत्न केलाय, डॉक्टर लोकांच्या पेशाला बदनाम करायचा, डॉक्टर लोकांच्या सेवेला जो बदनाम करायचा प्रयत्न केला, तर त्यांनी देखील याच्यावरती कुठेतरी अधिकृत गुन्हा दाखल करावा अशा मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ह्या सगळ्या डॉक्टर लोकांच्या संघटनेला विनंती करतो. अशा बोगस डॉक्टरांना बोगस डिग्री देणारे देखील तितकेच जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी. नाही, त्याला डिग्री कुणी दिलेलीच नाही, त्यांनी स्वयंघोषित डिग्री झाली. जसं आज आपण पाहतोय काही भोंदू बाबा समोर येतात, तसं हा भोंदू डॉक्टर हा आपल्या आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समोर आलेला आहे. त्यामुळे हा भोंदू डॉक्टर तन्वीर याच्यावरती योग्य ती लवकरात लवकर कारवाई प्रशासनाने करावी आणि शासनाला देखील आम्ही पाठपुरावा करू की इथं जे काही सिव्हिल प्रशासन आहे, इथं पोलीस प्रशासन आहे, ह्यांच्या देखील चौकशा झाल्या पाहिजेत की ह्यांनी याच्याकडे डोळे झाकायचे केले, कारण ह्यांचे संलग्न असल्याशिवाय संगणन असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असा आमचा प्रामुख्याने ह्या यंत्रणावरती आरोप आहे.